नमस्कार, मी डॉक्टर सुनील श्यामलाल बंसी, सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी वर्ग 1, चिकित्सा त्वचा व गुप्तरोग तज्ञ। यावल गृहलक्ष्मी फाइल्स अंतर्गत आरोग्य खात्यातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना जागृत करण्यासाठी व आरोग्य विभागामध्ये जे काही अनियमितता आणि अपराधासारखे प्रकरण दिसून येत आहे ते निव्वळ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी ठेकेदार आणि पुरवठादार यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांनी आपल्या वरिष्ठांना सत्य जे आहे ते निदर्शनास आणून न देण्याची हिंमत न दाखवल्यामुळे ठेकेदार आणि वरिष्ठ स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांना वाचवण्यासाठी प्रकरण जर उघडकीस आले तर यांना वाचवण्यासाठी निव्वळ कनिष्ठ स्तरावर कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दोषारोप ठेवून प्रस्तावित प्रकरण किंवा त्याच्यापूर्वी झालेले प्रकरण संबंधित प्रकरण यांना कसे पाठीशी घालता येईल, त्यांचा उहापोह होणार नाही याची खबरदारी म्हणून एक विशिष्ट पद्धतीनं शासनाअंतर्गत काम करणारे आरोग्य खात्यातील अधिकारी व कर्मचारी तसेच जी काही पुरवठादार मंडळी आहेत किंवा शासनाच्या कडून काही विशिष्ट गोष्टींसाठी म्हणजे नित्योपयोगी वस्तू व इतर किरकोळ वस्तू यांचा पुरवठा करणे। यावल गृहलक्ष्मी फाइल्स अंतर्गत आरोग्य खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यात जागरूकता निर्माण करत असताना मी व्हॉट्सॲपवरून लेखमालिका सुरू केली होती आणि सदर लेखमालिकेमध्ये मला उपलब्ध झालेले सगळे अभिलेख, दस्तऐवज आणि माहितीच्या आधारे मी यावल गृहलक्ष्मी फाइल्सवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न मी केलेला होता। त्यासोबतच माझ्या यूट्यूब चॅनल आरोग्य जनजागरण मंचवरून मी व्हिडिओ तयार करून सरच्या बाबतीतली माहिती ही प्रसारित करीत होतो। मला काही दिवसापूर्वी बरेच वैद्यकीय अधिकारी आणि हितचिंतक यांच्याकडून एक मागणी सतत येऊन राहिली होती की सर, तुम्ही जो तुमच्या यूट्यूब व्हिडिओ चॅनलवर 14 लाखाची भांडवली ह्या शीर्षकाखाली जो व्हिडिओ प्रसारित केला होता तो व्हिडिओ तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलवरून परत एकदा प्रसारित करावा अशी विनंती करण्यात आली होती। सरचा व्हिडिओ हा जिल्हा रुग्णालय जळगाव येथे कार्यरत असलेले प्रभारी प्रशासकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 जे महिला ग्रामीण रुग्णालय येथे नेमणुकीस आहेत आणि त्यांना जिल्हा रुग्णालय जळगावचा प्रभारी प्रशासकीय अधिकाऱ्याचा कार्यभार डॉक्टर किरण पाटील यांच्या काळात देण्यात आला होता आणि त्यापासून त्यांच्याकडे तो कार्यभार आहे। जळगाव येथे गेल्यानंतर धरणगाव येथे व चोपडाला ते जाणार होते, त्या दरम्यान मला त्यांनी धरणगाव येथे सोडवले होते त्यांच्या गाडीतून आणि त्या दरम्यान वाहनात जे काही संभाषण आमच्यात झाले होते त्याची रेकॉर्डिंग उपलब्ध होती आणि ती रेकॉर्डिंग मी मनपूर्वक ऐकल्यानं माझ्या लक्षात आलं की याच्यातनं बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होतो। वैद्यकीय अधिकारी असतील, कर्मचारी वर्ग असतील जे शासकीय सेवेमध्ये आहेत त्यांचा एकंदरीत ह्या अनियमितता आणि अपार प्रकरणं जे दिसून येत आहेत त्यांच्याकडे बघण्याचा रोग हा काय आहे याच्यावरून स्पष्ट होतो। आमच्या प्रकरणातील जे निलंबित अधिकारी आहेत
जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा ते म्हणत होते की यात म्हणून काय होणार आहे म्हणे, अनियमितताच आहे, त्याच्यामुळे एखाद दोन इन्क्रिमेंट आपले थांबवले जातील, याच्या पलीकडे काय होणार आहे, असा सगळ्यांचा प्रयोग होता. आणि अशा पद्धतीनं आरोग्य खात्यातील काही अधिकारी व कर्मचारी जे या प्रकरणात किंवा अशा प्रकरणात लुप्त आहेत, त्यांचा दृष्टिकोन बघण्याचा नोकरीत ह्या प्रकरणांकडे असा असतो आणि त्याच्यामुळेच अशी हिंमत ही सगळी लोकं करीत असतात, हे या संभाषणातून स्पष्ट होते. म्हणून मुद्दामूनच हा संभाषण मी यूट्यूबवर प्रसारित केला होता आणि आज आपल्या आग्रहाखातर मी परत ह्यासोबत हा व्हिडिओ प्रसारित करीत आहे. आपण सदरचा व्हिडिओ पूर्ण पाहावा आणि आपल्या परिचयात असलेले सर्व आरोग्य खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या माहिती व जागरूकतेसाठी आपण त्यांना फॉरवर्ड करावा आणि व्हिडिओ पूर्ण पाहण्याची त्यांना विनंती करावी अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. तरीही आपणास हा व्हिडिओ खाली दिलेल्या लिंकवरून आपण त्या लिंकला क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. तरीही आपण तो व्हिडिओ निश्चित बघावे. जय हिंद, जय भारत.